नमस्कार मंडळी, पाककृती विथ पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे. बाप्पाच्या प्रसादासाठी इथे मी मावा न वापरता मोदक तयार केले आहेत. आज मी इथे केशर पिस्ता मलाई मोदक केले आहेत. त्यासाठी मी इथे 1/2 किलो पनीर घेतला आहे. हे आपल्याला ताजं पनीर घ्यायचं आहे, पॅकेटमधलं पनीर घ्यायचं नाही आहे. आणि हे मी आता मिक्सरमध्ये चांगलं छान असं बारीक वाटून घेणार आहे, जेणेकरून ते छान असं बारीक होईल, त्याचा एकजीव होईल. असं हे बघा, छान असं बारीक वाटलं गेलं आहे मस्तपैकी. आता इथे मी एक कढई गरम केली आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकला आहे. त्यानंतर यामध्ये बारीक केलेलं पनीर टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी इथे अर्धा कप दूध पावडर घेतली आहे आणि इथे मी 6 ते 7 चमचे पिठी साखर घेतली आहे, किंवा 1/2 कप पिठी साखर आणि वरती 2 चमचे अशी पिठी साखर आपल्याला इथे घ्यायची आहे. आणि आता हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. काही सेकंदातच पिठी साखर आपण ह्याच्यामध्ये टाकली होती, त्यामुळे ह्याला थोडंसं असं पाणी सुटतं, म्हणजे हे मिश्रण आपलं पातळ होतं. पण काही हरकत नाही आहे, आपल्याला असं हे सतत हलवत राहायचं आहे. आणि सतत हलवत हलवत असं साधारण 5 मिनिटं आपल्याला हे मिश्रण असं मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे, म्हणजे घट्ट करायचं आहे. हे 5 मिनिटांनंतर हे मिश्रण घट्ट होत जातं. आपल्याला हे मिश्रण सतत परतत राहायचं आहे, नाहीतर हे तळाला चिकटेल आणि करपण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपल्याला सतत ढवळावं लागतं. शक्यतो नॉनस्टिक कढईचा वापर करावा. हे बघा, साधारण 5 मिनिटं झाली बरोबर अगदी, आणि आपला हा मिश्रण आहे त्याचा छान असा घट्टसर गोळा तयार झाला आहे. आता मी इथे साधारण 2 ते 3 चमचे केशरचं पाणी घातलं आहे, म्हणजे 10 ते 15 काड्या मी केशरच्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. तुम्ही दुधामध्ये भिजत घालून मग ते केशरचं दूध घातलं तरी चालेल, किंवा नाही घातला तरीही चालेल. पण आता आपण इथे केशर मोदक करत आहोत, म्हणून इथे केशर घालणं गरजेचं आहे. केशर नेहमी पाण्यात भिजवलं ना की त्याचा जो नैसर्गिक श्वास आहे, किंवा नैसर्गिक त्याचा जी चव आहे ती अगदी आपल्या पदार्थात सुद्धा उतरते. त्यामुळे मी ते पाण्यामध्येच भिजवून घातलं आहे. आणि साधारण परत एकदा 1 मिनिटभर याला परतून घेतलं. आणि हे बघा, आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं आहे. आणि आपल्याला हे मिश्रण असं पसरवायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही एक 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल. हे बघा, हे मिश्रण पूर्णपणे असं थंड झालं आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला साधारण 1 मिनिटभर आपल्याला असं थोडंसं हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. खूप जास्त ताकद लावून नाही मळायचं. आपण जसं गुलाबजामचं पीठ मळतो तसंच अगदी हलक्या हाताने ह्याला मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये साधारण 2 चमचे इथे पिस्त्याचे काप टाकले आहेत आणि इथे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. गुलाबाच्या पाकळ्या टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल, पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी इथे टाकला आहे. आता हे बघा, सगळं मिक्स केलं आणि इथे ना मी 2 नंबरचा हा जो मोदकाचा साचा मिळतो तो घेतला आहे. आणि त्याला मी पहिल्यांदा थोडंसं तूप लावून घेणार आहे. तसं तर तूप लावायची काही गरज नाही, आपल्याला जे मिश्रण आहे त्याला सुद्धा थोडंसं तूप सुटतं. पण आपले मोदक पहिल्या याच्यातच व्यवस्थित निघावे म्हणून इथे मी तूप लावून घेतला आहे. त्यानंतर मी इथे छान दिसण्यासाठी आणि सजावटीसाठी म्हणून असे 1-2 केशरच्या काड्या देखील टाकल्या आहेत. ही स्टेप करणं ऑप्शनल आहे. इथे मोदक आपले साच्यामध्ये टाकताना जर तुम्हाला असं वाटतंय की तुमचं मिश्रण खूप जास्त पातळ आहे किंवा तुम्हाला जमत नाहीयेत मोदक साच्यामध्ये भरायला वगैरे, तर तुम्ही हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर ह्याचे मोदक सेट केलात तरीही चालेल. मी इथे केशर घेतलं आहे आणि ते केशर चिटकून राहावं म्हणून मी आधी थोडं असं इथे हे मिश्रण भरून घेते, जेणेकरून आपलं केशर आहे ते व्यवस्थित असं त्याला पकडून ठेवेल म्हणून. आणि अशा पद्धतीने आता आपण याच्यामध्ये सारण भरणार आहोत. हे बघा, आता जेवढे मावेल तेवढं मी याच्यामध्ये सारण आपल्याला इथे थोडंसं दाबून भरायचं आहे, म्हणजे कुठेही बबल्स वगैरे राहणार नाहीत. हे बघा, किती झटपट आपले मोदक तयार झाले आहेत. हे मोदक बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही.
15 ते 20 मिनिटांमध्ये हे मोदक तयार होतात आणि चवीला देखील छान लागतात. तर कशी वाटली आजची रेसिपी? अगदी झटपट तयार होणारे आपले केशर पिस्ता मलाई मोदक तयार आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.